नमस्कार श्रोते हो. डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन आपण करत आहोत. आपणा सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन. चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेनी सुरुवात करूया. अहोरात्रो वै प्रजापती तस्या हरेव प्राणो रात्रिरेव रैः प्राणं वा एते प्रस्कंदन्ति ये दिवा रत्या संयुज्यन्ते ब्रह्मचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते. दिवस हा सुद्धा प्रजापती आहे, म्हणजे 24 तास हो रे. त्यातील दिवसाचा भाग प्राण व रात्र रई. दिवसा रतिसुख घेतात ते प्राणांचा नाश करतात व रात्री घेतात ते ब्रह्मचर्य आचरतात, असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. संवत्सरापासून अहोरात्रीपर्यंत ही प्रजापती व प्राणरई या युग्माची कल्पना ऋषींनी म्हणजे भगवान पिप्पलादांनी मांडली आहे. अहोरात्र हा प्रजापती असून त्यातील दिवसाचा म्हणजे प्रकाशमय भाग हा प्राण असून रात्र ही रई आहे, हा विचार त्यांनी येथे स्पष्ट केला आहे. दिवसा रतिसुख घेणे उचित नाही, ते वीर्याचा म्हणजे परमधातूचा नाश करते. दिवस हा कष्टाचा, कामाच्या गडबडीचा असल्याने आपली शक्ती रतिसुख घेऊन मानवाने संपवू नये, तो प्राणनाश असे विशद केले आहे. रतिसुखानंतर स्त्री पुरुषास विश्रांतीची आवश्यकता असते. शरीर आणि मन दोन्ही शांत व स्वस्थ होतात ते रात्री. त्यामुळे रतिसुख रईच्या काळात घ्यावे असा विचार मांडला. रात्री घेतलेले रतिसुख ब्रह्मचर्यच होय असा निर्वाळाही दिला आहे. ब्रह्मचर्याविषयी काही गैरसमज असतात. उभय प्रीणतेने घेतलेले संयमित रतिसुख ब्रह्मचर्य होय. त्यातही ब्राह्ममुहूर्त पूर्व ते घ्यावे. रजोस्त्रावकाली त्याचा त्याग करावा. शरीर अप्रसन्न असते म्हणून त्यागाचा विचार महत्वाचा. उभयप्रीणता, शक्तता, संयमितता, स्वच्छता असे रतिसुख यथाकाल घेणे हे ब्रह्मकार्य प्रजापतीचेच कार्य आहे, यात शंका नाही. यात दोघांना आनंद आहे, त्यापासून अवश्य आरोग्यवर्धन आहे. मिलनोत्सुक युग्मानी आपले गैरसमज काढून समाजधारणा करावी. समाज आरोग्यपूर्ण निर्माण होतो, बुद्धिवान होतो. नहून अपंग व मंदबुद्धी निर्मिती होते. स्त्रीच्या संपूर्ण मनशरीराचा विचार केला असता योग्य काली मिळालेला संग परमसुखाला प्राप्त करतो. आरोग्य मनस्वास्थ्य व बल वाढवतो, निरोगी ठेवतो. पुरुष कार्यप्रवृत्त होतो, महत्वाकांक्षा बाळगतो, थोर पदास जातो, उल्हसित असतो. ते सर्व रतिसंगातील योग्य त्या सहकार्याने. एवढे महत्व स्त्री पुरुष संबंधास आहे. समाज राष्ट्र हा विचार आवश्यक आहे. संघ भीतीतून असता कामा नये, प्रीतीतूनच त्याची उत्पत्ती हवी. अन्नं वै प्रजापतिस्ततो वै तन्देत वस्मादिमः प्रजाः प्रजायन्ते इति. अन्न हे प्रजापती आहे, कारण त्यापासून रेत व रेतापासूनच या प्रजा निर्माण होतात. प्रजा निर्माण होण्यास जे जे कारण होते ते ते प्रजापती असे भगवान पिप्पलाद म्हणतात. हा ऋचा मंत्र मात्र अनुभव व विज्ञान याच्या कसोटीवर पूर्णतः उतरतो, सत्य ठरतो. सामान्यापासून वैज्ञानिकांपर्यंत हे निखालसपणे सिद्ध आहे की नर आणि मादी यांच्या संयोगानेच ही सजीव सृष्टी तर निर्माण होते. याला कारण अन्न आहे. आहारशास्त्र हा एक पूर्ण व स्वतंत्र विषय आहे. आहारामुळे सप्तधातू, त्रिदोष, त्रिगुण, मनादी इंद्रिये, बुद्धी आदी कारणे, संधी, स्वयंविचार, स्वयंधारणा, स्वयंपोषण होते व शरीराचे स्थूल ते सूक्ष्म व्यवहार सुलभ होतात. समतोल आहार म्हणजे यज्ञकर्म.
आहार हा समतोल हवा. त्यातील सर्व घटक आवश्यक त्या प्रमाणात एकत्रित हवेत. अन्नाचे संरक्षण चांगले झालेले हवे. ते दूषित होता कामा नयेत. दृष्टी दूषितही होऊ नये म्हणून एकांतिक खावे. खाताना कृमी कीटकांना आहुती द्याव्यात. वैश्वदेव करून अग्नीस अन्न द्यावे. ताटात कुणी प्रवेश करू नये म्हणून पाणी फिरवून मर्यादा करावी. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. प्राणांना, वायूंना त्यांचा घास देऊन शेवटी वैश्वानर अग्नी म्हणजेच आत्मारामास घास द्यावेत. कारण उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा संस्कार व त्यामागील विचार सर्वांनीच आचरण्याजोगा आहे. कारण हा वैश्वानर अग्नीच चतुर्विध प्रकारचे षड्रसांचे अन्न पचवतो. अशा अन्नामुळे व पचनामुळे अन्नाचा अन्नरस होतो. या रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून मेद, मेदातून अस्थि, अस्थीतून मज्जा, मज्जेतून शुक्र किंवा वीर्य किंवा रेत किंवा देहरस निर्माण होतो. या देहरसातूनच प्रजा निर्माण होते. यात पुरुष बीज स्पर्म असते. त्याचा संयोग रतिसंगानंतर स्त्रियांच्या गर्भाशयात येणाऱ्या स्त्री बीजाशी होतो व त्यातून गर्भ निर्माण होतो. त्यावेळी गर्भधारणा होते. अन्न चांगले असेल, रतिकाळी मन प्रसन्न असेल तर त्यातून राहणारा गर्भ हा आरोग्यपूर्ण असतो. त्यातून प्रजा निर्माण होतात. प्रजेचा समाज बनतो व समाजाचे राष्ट्र होते. यात विश्वाचाच विचार येत असल्याने हा विचार फार महत्वाचा मानला गेला पाहिजे. त्यामुळे अन्नाचा विचार अधिक सविस्तर करण्याची आवश्यकता आहे. तद्येह वै तत्प्रजापतिव्रतञ्चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते तेषामेवैष ब्रह्मलोको येषान्तपो ब्रह्मचर्यं येषु सत्यं प्रतिष्ठितम्. ते असे आहे असे मानून जे प्रजापती व्रत आचरतात ते स्त्री पुरुष निर्माण करतात. जे तप ब्रह्मचर्य आचरतात व जे सत्य प्रतिष्ठित आहेत त्यांना ब्रह्मलोक मिळतो, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. जे लोक वा जन या विचारांना प्रजापती व्रत म्हणून मानतात व तसे आचरण ठेवतात त्यांना पुत्र व पुत्री यांची प्राप्ती होते व ब्रह्मचर्य पाळले असेही होते. जे ज्ञानाची उपासना करतात ते प्रयत्नपूर्वक सर्व इंद्रियांवर आपला ताबा मिळवतात, नियंत्रण आणतात. ते तपच आचरतात. तपाने मन साम्यावस्थेत येते. त्यांची प्रज्ञा बुद्धी स्थिर होते. ते स्थितप्रज्ञ होतात. त्यांचे मनातून स्त्री विषयक भावना वेगळा आकार घेतात. स्त्री अपवित्र आहे, हीन आहे, दुःख भोगण्यासाठीच तिचा जन्म आहे, हा विचार पूर्णतः जातो व ब्रह्माने पुरुष घडवला त्याच ब्रह्माने स्त्री निर्माण केली ही समाज निर्मितीसाठी प्रजा निर्मितीसाठीची केवळ योजना आहे. न होऊन दोहोत अभेद आहे. दोहोतही प्रकृती विकृती अवस्था ब्रह्म एकच आहे. हाच सिद्धांत उरतो व तो विज्ञानाने व अध्यात्माने मान्यच केला आहे. हा ब्रह्मविचार आहे. हेच सत्य आहे. जो समाज हे सत्य म्हणून त्याला अनुसरतो त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. या मंत्रात भाषा जुनी आध्यात्मिक वाटते, पण त्यामागे वैज्ञानिक विचार केवढा आहे ते पहा. स्त्री म्हणून केव्हाही उणी नव्हती. प्रपंच सांभाळ प्रजानिर्मिती बरोबरच अनेक शास्त्रात, शस्त्रात, तंत्रात, मंत्रात, उपासनेत, ब्रह्मचर्यात, न्याय मीमांसा वाद यातही
स्त्रियांची बुद्धी, त्यांचे कर्तृत्व अप्रतिहत असे जसे आज आढळते, त्याची उदाहरणं पदोपदी आढळतात. समाजाला स्त्रीमुळेच प्रतिष्ठा येते, ज्ञान येते, पहिला हुंकार तीच शिकवते. त्यामुळे ती राष्ट्र घडवते. जिजाऊमुळे शिवाजीराजे घडले हे उदाहरण पाहता आमच्या समाजाने स्त्रीला कधीच कमी लेखले नव्हते, मान दिला. आजचा कायदा पाहता त्यात सुधारणेस खूप वाव आहे. तरी स्त्री विषयक दृष्टिकोन अधिक उदार बनत चालला आहे यात शंका नाही. हा ब्रह्मविचारच मानला तर यातील कलंक वजा असलेले विचारही लवकर जातील व उभय तपामुळे, ब्रह्मचर्यामुळे, सत्याचरणाने ब्रह्मलोक प्राप्त करतील. मंत्राचा आशय 6-7 हजार वर्षापूर्वीचा आहे हे पाहून त्या विचार करणाऱ्या ऋषींच्या चरणी आपली मान नमस्कारासाठीच वागते. तेषामसौ विरजो ब्रह्मलोको न येषु जिह्ममनृतन्न मायाचेती. त्यांनाच हा शुद्ध ब्रह्मलोक मिळतो, ज्यांच्यात कुटिलता नाही, असत्यपणा नाही किंवा कपटीपणा नाही, असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. ब्रह्माला हंस म्हटले आहे. शुचिता, शुभ्रता व गती या गुणांमुळेच हंस असा प्रयोग केला आहे. यात जी शुचिता आणि शुद्धता आहे, त्यामध्ये अशुद्धता, मलिनता कशी मिसळेल? पाऱ्याच्या घनतेमुळे पारा आपल्यात दुसरी अशुद्धता मिसळू देत नाही. त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्मात कपटीपणा, खोटेपणा व कुटिलपणा कसा मिसळला जाईल? म्हणून त्यांनाच ब्रह्मलोक मिळतो की ज्यांच्यामध्ये कुटिल, कपटी, खोटेपणा नाही. शुद्ध भाव शुद्ध भावातच मिळतो. दुधात दुसरे दूध मिसळले तर ते मिसळून घेईलसे नाही, ते सर्वच नासते. कुटिलता, कपटीपणा, खोटेपणा या 3 गुणांचा कुणा व्यक्तीत समुच्चय झाला तर ब्रह्म तर सोडाच, पण समाजातही त्याला किंमत राहत नाही. त्याला या कुटील फसवेगिरीसाठी तुरुंगवास मिळण्याची शक्यता अधिक असते. करावे तसे भरावे असाच सृष्टीत नियम आहे. पेरावे तसेच उगवते हे सुद्धा निसर्गाला धरून आहे. कुटिलपणा, खोटेपणा केव्हा तरी नडतो व तसेच फळ आयुष्यात मिळाल्याशिवाय राहत नाही. मुंड्या मुरगाळून संपत्ती जमा करतात, चैन करतात, मोटारी उडवतात, व्यसनी बनतात, पण त्याच मोटारींना अपघात होऊन रस्त्यावर बेवारशासारखे त्यांना मरण येते. हे अनुभव हेच सांगतात. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, द्यावे तैसे घ्यावे, केले ते भोगावे, ऐसे हे स्वभावे ओघा येते. क्षणोक्षणी हाची करावा विवेक, काय ते माईक, काय ते सत्य. नामरूप गुण मिथ्या नाशवंत, एक ते शाश्वत आत्मपद. समाजाला खोटं सांगून फसवतात. काही काळ ते लोक फसवू शकतात, पण दीर्घकाळ समाज फसत नाही आणि त्याचे मन तर पहिल्यापासूनच फसत नाही. खोटेपणाने त्या व्यक्तीचे कायमचे नुकसान होते आणि समाजाचेही होते. सडलेला आंबा आडीमध्ये असला तर तो थोड्याच काळात अनेक आंबे नासवतो हे आपण पाहतो. एवढ्यासाठी सर्वांनी खरेपणाने वागावे. कुणाशी कपट करून त्याला फसवू नये वा कुटिलता धरून दुसऱ्याचा घात करू नये. न होऊन त्याला कुणीतरी तसेच फसवणारे भेटतात, शेरास सव्वा शेर. सत्याचा मुद्दा मात्र थोडा सविस्तरपणे सांगणे आले. सत्य कटू असते व कित्येक वेळेस परिणामी हितकारक नसते. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला कॅन्सर ही व्याधी झाली आहे, ते सत्य आहे. म्हणून त्या रुग्णाने विचारले तर त्याला खरे सांगावे काय? खरे सांगितले तर 4 दिवस अधिक जगावयाचा तो लवकर मरेल. म्हणजे येथे अनृत किंवा वेळ मारून नेणारे सत्य सांगणेच हितकारक होय.
लोकमान्य टिळकांची एक हकीकत उपलब्ध आहे. एकदा दोन क्रांतिकारक टिळकवाड्यात येऊन काही मुद्द्यांबाबत त्यांचे मार्गदर्शन घेऊन गेले. दोन साध्या वेशातील गुप्तचर इंग्रजांचे कडून त्यांच्यावर पाळत ठेवून होते. त्यांना सुगावा लागला. म्हणून त्या शिपायांनी लोकमान्यांनाच विचारले की आत्ता गेलेले एक आंधळे गृहस्थ व एक लंगडे गृहस्थ कोण होते. लोकमान्य म्हणाले, ते तर अपंग संस्थेसाठी मदत मागत होते. तुम्हाला काय ते क्रांतिकारक वाटले? म्हणून मोठ्याने हसले. समाधान होऊन गुप्तचरही निघून गेले. येथे सत्य बोलणे योग्य होते का? अनृत असा शब्द वापरला आहे ते खोटेपणा केवळ स्वार्थीच व्यक्तींकरता दुर्गुण ठरतो. वरील उदाहरणात तो दोष असूनही निंदनीय किंवा गर्ह्य मानला जात नाही. इतर भोंदूपणा, कुटिलता, कपटीपणा हे दुर्गुण मात्र त्याज्यच मानावयास हवेत. त्यात सर्वांचाच घात आहे, त्या व्यक्तीचा तर आहेच आहे. येथेच विरमूया. ओम शांती शांती शांती.